हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर आता तुम्ही जी स्वामींची गाणी बघितलीत, ती मी ना रोज रोज म्हणजे रोज ऐकते, रोज सकाळी. इतकी इतकी छान वाटतात ना ती गाणी ऐकायला आणि काम करताना पण इतकं मन प्रसन्न होतं ना त्या गाण्यांनी, की बस रे बस. इतकी छान गाणी आहेत ती. मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवलाय. तुम्ही बघा सर्च करून YouTubeला. तो पूर्ण अल्बम आहे त्या गाण्यांचा. इतकी छान वाटतात. मन एकदम प्रसन्न करून टाकतात ती गाणी. इतकी छान आणि गुणगुणत वगैरे अशी कामं करायला ना खूप मजा येते आणि कामं कधी पटकन उरकून जातात ना ते पण कळत नाही. तर आता अहोना आणि स्मितला पुढे 3 दिवस सुट्टी आहे. सुट्टी म्हणजे त्यांना सुट्टी असली ना की आपले ते कामाचे दिवस असतात. म्हणजे बाकीच्या वेळी पण कामं असतात, पण त्यांच्या सुट्टीच्या दिवशी तर आपली दिवसभर कामच चालू राहतात. जेवण बनवा, नाश्ता बनवा, चहा पाणी करा, सगळं हे ते सगळी ते आपली कामं चालूच असतात. दिवसभर हात चालूच राहतो. आपल्या हाताला काय आराम नसतो दिवसभर. थोडाफार आणि पण ते लोकं ना घरी असले की जरा बरं पण वाटतं, घर भरल्यासारखं वाटतं. तर आमचा नाश्ता वगैरे सगळा उरकलाय. मी किचन वगैरे क्लीन केलाय आणि म्हटलं चला आता थोडं पाणी पिईन. मी आतापर्यंत किचनमध्येच उभी होते आणि बघा माझ्या मागे काय होतंय ते आणि मला त्याचा काही तपास पण नाहीये. आणि असं का होतं? कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं मला सांगा, की जोपर्यंत आपण गॅस सोबत उभं असतो ना गॅसजवळ, तोपर्यंत अशा काही गोष्टी घडत नाही आणि आपण जरा इकडे-तिकडे लक्ष दिलं, की आपली कामं ना वाढू शकतात. दिसलं ना तुम्हाला? तर चला, अशा छोट्या-छोट्या गोष्टी होतच राहतात आपल्या किचनमध्ये दिवसभर. पण त्याला काय आपल्याला पर्याय नाहीये. त्या आपल्यालाच कराव्या लागतात आणि त्या आपण जेवढं मन लावून करू ना, तेवढंच आपल्यासाठी पण चांगलं आहे. कारण आपली पण त्यानी चिड वगैरे होत नाही. तर आता 1 आठवडा राहिलाय गणपतीसाठी आणि माझी काहीच तयारी नाहीये. आमच्याकडे गणपती असतात 5 दिवस. ते 5 दिवस ना खरंच कसे जातात ना, खरंच कळत नाही. इतकं छान वाटतं ना घरामध्ये. असं वाटतं ना, की कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये देवबाप्पा असावा असं वाटतं मला. ते 5 दिवस ना इतके प्रसन्न वाटतात ना घरात आणि देवबाप्पाचं सगळं नैवेद्य हे ते करण्यात पूर्ण दिवस जातो. आरती सकाळ, संध्याकाळ, दुपार सगळे येतात आमच्याकडे. पूर्ण फॅमिली आमच्याकडे येते. आम्ही सगळे एकत्रच असतो त्यावेळेस आठवडाभर. ज्याला जसं जमेल तसं सुट्टी असेल, त्या अरेंज करून सगळे एकत्र येतात ना, तर मस्त वाटतं हे सगळ्या गोष्टी करायला पण. आणि देवबाप्पा पण असतात आपल्यासोबत 5 दिवस तर छान वाटतं. अजून यावेळेस ना माझी अजून काहीच तयारी नाहीये आणि आता तर मी कसं मॅनेज करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नाहीये. कारण हा माझा फर्स्ट टाईम आहे, की व्लॉग करणं, शूट वगैरे करणं आणि सगळी घरातली कामं पण करणं. पॉसिबल होणार आहे, कितपत मला जमणार आहे अजून मला माहिती नाहीये. बघूया आता पुढे कसं होतंय, कसं नाही. आणि मला माहिती आहे, की तुम्ही पण त्या गोष्टी समजू शकता. तुम्ही पण रिलेट करू शकता ह्या गोष्टी. ज्यांच्याकडे देवबाप्पा येतात, जास्त काही-काहींकडे तर 11-11 दिवस असतात. ते लोकं पण कसे मॅनेज करतात त्यांचं त्यांना माहिती. कारण खूप गोष्टी असतात करण्यासारख्या, खूप करावं लागतं. पण तुम्हाला सांगू का, त्या दिवसात ना कितीही काम केलं ना तरी थकल्यासारखं वाटत नाही, काही नाही. कारण मनच इतकं प्रसन्न असतं ना त्या दिवसात, की किती पण काम केलं तरी आपल्याला काही वाटत नाही. सकाळी उठून ती गणपतीची गाणी, ती आरती, ते धूप, ते सगळं त्या धुपांचा सुवास वगैरे घरात एकदम पसरलेला असतो. इतकं छान वाटतं ना. तर चला, आज आहे आमच्या लुसीचा स्पा डे. मी यावर एक शॉर्ट टाकलाय. तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. तर मी ना लुसीला आठवड्यातून एकदा किंवा 10-15 दिवसातून एकदा अंघोळ घालतेच घालते. कारण ना ते आपल्यासोबत राहतात आणि आपल्या घरातले एक सदस्यासारखेच असतात ते. माझ्या मुलीसारखीच आहे ती, असं समजा ती माझ्यासाठी. कारण ती असली ना माझ्यासोबत तीच असते दिवसभर. आम्ही दोघीच असतो. स्मित जोपर्यंत 2:30 वाजेपर्यंत येत नाही तोपर्यंत आणि तिला पण आमची इतकीच सवय झाली आहे. ती ना 2 महिन्याची होती तेव्हा आम्ही तिला आणलेली स्मितच्या बर्थडेसाठी. स्मितने इतका हट्ट केला होता आमच्याकडे, की नाही मला पाहिजेच पाहिजेत आणि तो पण एक मला सिंगल चाइल्ड आहे. तर त्याच्यामुळे त्याला पण असं वाटतं कधी-कधी एकटं-एकटं. त्याच्यामुळे मुलं पण कधी-कधी हट्ट धरून बसतात, की नाही मला पाहिजे, पाहिजे. त्यांना पण कोणीतरी खेळायला हवं असतं. तर त्याच्या हट्टापायी आम्ही तिला आणलं होतं 2 महिन्याची असताना. तर आम्हाला या सगळ्या गोष्टीची काही सवय नव्हती, की आपण करू शकतो की नाही. आम्हाला काही माहिती नव्हतं. पण तरी पण आम्ही त्याच्या हट्टामुळे आणलं होतं तिला. त्याच्या बर्थडेच्या दिवशी 14 नोव्हेंबरला आणि आता तिला 2 वर्ष कंप्लीट होतील. तिला छोटूसं पिल्लू पण आहे. तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितले असतील. खूप छान आहेत, खूप छान. हे लोकं घरात आपल्यासोबत असतील ना, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना त्यांच्यासोबत आणि स्ट्रेस पण आपला इतका कमी होतो ना त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला ना, तर खूप स्ट्रेस कमी होतो. खूप छान वाटतं. तर आता लुसीला शॅम्पू लावून ठेवून दिलाय जरा 10-15 मिनिटासाठी. शॅम्पू लावून ठेवलं ना जरा बरं पडतं तिला पण आणि त्यांना काही टिक्स वगैरे किंवा काही गोष्टी असतात ना, तर त्या होत नाहीत पटकन आणि त्यांचं शेडिंग वगैरे पण थोडंफार कमी कमी प्रमाणात होतं. ॲक्चुअली ही जी ब्रीड आहे ना माझ्याकडे गोल्डन रिट्रीव्हर आहे. तर त्यांची शेडिंग वगैरे होत असते. त्याच्यामुळे खूप मेंटेन करावं लागतं ह्या गोष्टींना.
खूप सांभाळावं लागतं, कारण आपण त्यांच्यासोबत राहत असतो दिवसभर, आपल्या सोबत असतात ते बेडवर सगळीकडे. पण मग त्याच्यासाठी त्यांना त्यांचं खूप करावं लागतं. ज्यांना ज्यांना वाटतं ना की आपण पेट वगैरे ठेवावं घरामध्ये, तर त्यांनी पण ह्या गोष्टी खूप 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 लक्ष देऊन केल्या पाहिजेत किंवा विचार करून आणाव्या घरामध्ये. कारण काही लोक काय करतात ना की आणतात आणि त्यांना काही दिवस जोपर्यंत ते छोटे आहेत तोपर्यंत सांभाळतात, आणि जेव्हा त्यांचा थोडाफार त्रास वगैरे चालू होतो त्यावेळेस ना त्यांना सोडून देतात, कुठेही सोडून देतात, रस्त्यावर सोडतात कुठेही. पण मग ते चांगलं नाहीये, कारण ते लोक आपल्याशी इतके अटॅच होऊन जातात ना की ते बाहेर नाही सर्व्हाइव्ह करू शकत. बाकीच्या डॉग सोबत, स्ट्रीट डॉग जे असतात त्यांच्यासोबत नाही सर्व्हाइव्ह करू शकत. मग त्याच्यामुळे ना ते स्ट्रेसमध्ये जातात, त्यांना खूप खूप गोष्टींमधून त्यांना जावं लागतं. सो प्लीज प्लीज, कोणी जर विचार करत असेल की डॉग वगैरे घरी आणावं, तर तुमच्याच्याने त्यांना जर लाईफ टाईम पूर्णपणे सांभाळता येऊ शकत असेल, त्यांची चांगली तुम्ही केअर करू शकता, तरच तुम्ही त्यांना घरी आणा. त्यांना आपल्या सदस्यासारखं जर तुम्ही ठेवू शकत असाल तरच त्यांना घरी आणा, अदरवाईज आणू नका. आणि जर कोणी आणलं पण असेल, तुम्हाला नसेल जमत, काही कारणांमुळे आपल्याला नाही जमत, कधी कुठे बाहेर जावं लागतं, कधी कोणी शिफ्ट होतं कामानिमित्त, जॉबमुळे वगैरे, तर कोणाला नाही जमत, तर अशा वेळेस त्यांना त्यांचे शेल्टर्स असतात, तर तिथे सोडा. पण असं रस्त्यावर वगैरे सोडून नका देऊ. खूप छान असतात हे लोक. एक वेळेस आपण माणसांवर प्रेम नाही केलं ना तरी चालेल, पण ह्यांच्यावर जर प्रेम आपण केलं ना, आपण तितकंच ते दुपटी तिपटीने आपल्याला परत करत असतात. हे लोक खूप छान असतात. ज्यांच्याकडे आहेत पेट्स ते समजू शकतात मला काय म्हणायचंय ते. आणि तिचे आम्ही खूप 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 लाड करतो. आम्हाला खूप, ती एक दिवस घरात नसेल ना तरी आम्हाला करमत नाही. समजा कुठे गेली वगैरे, आम्ही कुठे बाहेर गेलो, तिला यांचे फ्रेंड आहेत तर तिच्याकडे सोडतो, तर ती कुठे बाहेर गेली ना तर आम्हाला नाही करमत जोपर्यंत ती घरी नाहीये. तर लुसीची सगळी कामं उरकली आहेत, तर म्हटलं आता घर वगैरे क्लीन करून घ्यावं. तिला अंघोळ घातली ना की ती पूर्ण घरात फिरत असते, ओलं करून टाकते. त्याच्यामुळे मी पहिलं तिला अंघोळ वगैरे घालते, कोरडं वगैरे करते, तिला तिला तिचं तिचं सगळं करून देते, आणि मग मी माझ्या कामाला लागते. म्हणजे परत घरात घाण वगैरे काही होत नाही. तर आता ही स्मिथची बुक्स वगैरे हे कुठेही ठेवून देतो तो, आणि मग जेव्हा त्याला पाहिजे असतात ना तेव्हा ती वेळेत भेटत नाही, आणि मग आई मला हे नाही भेटत आहे, आई मला ते नाही भेटत आहे, हे सगळं त्याचं मग माझ्या मागे चालू असतं सकाळी सकाळी स्कूलला जाताना किंवा त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा. कोण आहेत ह्या कोण आहेत? हे कोण आहेत गोलू मोलू? ह्या गोलू मोलू कोण आहे? कोण आहे बिलू? ह्या गोलू मोलू आमच्या लुसीच्या गोलू मोलू आहेत ह्या, है ना? उर्फी बर्फी आहेत ह्या. तर चला, आता बाकीची कामं वगैरे उरकलेत माझी, थोडीफार पसारा वगैरे. तर म्हटलं आता बेडशीट वगैरे चेंज करून घेईल. हे असले ना घरी सॅटर्डे संडे वगैरे, तर मी बेडशीट वगैरे चेंज करत असते. कारण ना ते गादी एवढी जड आहे ना की मला एकटीच्याने ती उचलत नाही. कारण बेडशीट वगैरे घालायला ना आतमध्ये मला खूप ते जमत नाही करायला. त्याच्यामुळे ते घरी असले ना की मी ह्या गोष्टी करत असते, आणि ते पण घरी असले ना की मला काही काही कामांमध्ये मदत करत असतात, जसं की मशीन लावणं, कपडे सुकत घालणं किंवा कपड्यांच्या घड्या घालणं, ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात स्वतःहून. मला काही सांगायची वगैरे गरज नाही पडत, आणि आपल्याला पण खूप बरं वाटतं अशी काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी आपल्याला हेल्प केलेली. आपला पण दिवस छान जातो ते लोक घरी असले. आणि घर हे आपल्या दोघांचं आहे म्हटल्यावरती दोघांनी पण थोडी थोडी कामं वाटून घेणं, ती करणं घरामध्ये, ती तर झालीच पाहिजे ना. एकानेच कोणीतरी घरातली कामं करणं आणि दुसऱ्याने फक्त आपला आराम करणं किंवा सुट्टीच्या दिवशी पडून राहणं, हे चुकीचं आहे. आणि जे कोणी असं काही करत असेल तर प्लीज असं करू नका. थोडीफार मदत करू लागा. जे कोणी दादा वगैरे असतील घरामध्ये, कोणी जे काही थोडंफार पण काम करत नसतील घरात, तर ते थोडंफार करू लागा. खूप बरं वाटतं अशा गोष्टी केल्याने. तुमच्यातला एक बॉन्ड पण तयार होतो छान. कामामध्ये टाइम जातो ना, तर तेवढाच गप्पा गोष्टी होतात किंवा मजा मस्ती होते, तर तेवढाच दिवस पण आपला छान जातो एकमेकांसोबत. मला काम करू लागून थकले. बोला एकदा बाय बाय. तर अशी मस्ती मजाक झालेली आमची.
आणि मी जशी तुमच्याशी रोज बोलते ना व्हिडिओच्या एंडिंगला बाय वगैरे, तर त्याची नक्कल करून दाखवत होते ते. तर आता दुपारी जेवणाची वेळ झाली आहे. दुपारी जेवणात मी थोडंफार सिंपल जेवणच बनवलेलं. घरी असलं की आमचं थोडं बाजरीची भाकरी वगैरे ह्याच गोष्टी मी करत असते. थोड्याफार हेल्दी गोष्टींवर मी जास्त भर देते जेवणामध्ये. तसंच आज मी ठरवलं होतं की सोयाबीनची भाजी वगैरे बनवेन. सोयाबीनची भाजी आहे ना स्मितला खूप आवडते. तो खूप चवीने खातो ती भाजी आणि त्याला आठवड्यातून 2-3 टाइम जरी सोयाबीनची भाजी दिली ना तरी तो आवडीने खाईल, इतकी आवडते त्याला. आता सगळ्यांचा श्रावण वगैरे चालू आहे त्याच्यामुळे चिकन, अंडी वगैरे सगळं बंदच आहे. तर म्हटलं सोयाबीनची भाजी वगैरे त्याला एक चांगला पर्याय आहे. त्याच्यामधून पण खूप छान प्रोटीन्स वगैरे भेटतात आपल्याला. तर तो एक हेल्दी ऑप्शन आहे आपल्यासाठी. आपल्या रोजच्या घाईगडबडीत, रोजच्या आयुष्यात आहे ना थोडं मुलांसोबत पण गप्पा मारणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यासोबत पण टाइम घालवणं खूप गरजेचं आहे. त्यांना पण ना एक सिक्युअर फील होतं आणि खरं तर आपल्यालाही त्या गप्पांमधून एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि म्हणून दिवस किती पण बिझी असो, थोड्या मिनिटासाठी मोबाईल बाजूला ठेवून मुलांसोबत गप्पा मारणं हे खूप 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 गरजेचं आहे आजकाल. तर कालवण वगैरे बनवून झालेलं. तर म्हटलं आता ही सोयाबीनची भाजी बनवतेच आहे, तर तुमच्याशी त्याची थोडीशी रेसिपी शेअर करते. म्हणजे तुम्हाला पण कळेल की कशी बनवतात. बरेचसे लोकं बनवत पण असतील, पण प्रत्येक भागात आहे ना याची वेगवेगळी पद्धत आहे बनवायची. तर मी ना आज ह्या पद्धतीने भाजी बनवतीये. तुम्हाला दिसेलच आता रेसिपीमध्ये. तर बघा अशी झाली आपली सोयाबीनची भाजी. आता मस्त बाजरीची भाकरी बनवून घेते गरम गरम. आम्ही ना ज्वारी वगैरे सगळं खातो. मी मिक्स पीठ वगैरे दळून आणते. ती पण कधी कधी भाकरी बनवते आणि फक्त बाजरीची पण भाकरी बनवते. आमच्याकडे जास्त बाजरीची भाकरी वगैरे जास्त खातात. ही ना आमच्या घरच्या बाजरीची भाकरी आहे. बघा कशी टम्म फुगली आहे. इतकी छान लागते ना. घरच्या गोष्टींची गोष्टच काहीतरी वेगळी असते. मस्त चव असते. तर आता जेवण वगैरे सगळं माझं बनून झालंय. तुला 50% मला 25% त्याला 25%. हा, जर 3,000 सुद्धा आले, 3,500 ते 3,000. तर बघा स्मित किती खुश झालाय सोयाबीनची भाजी बघून. इतकी खुशी तर त्याला कधीच होत नसेल. त्याला पनीर आणि सोयाबीनची भाजी खूप आवडते. तर आता आम्ही बसलो जेवायला. तर हे लोक बोलले की जेवतोय तर आपण एक पिक्चर लावूया. तर त्यांनी जारण पिक्चर लावलेला जो मराठी आत्ताच आलाय तो. तर त्यातला स्टार्टिंगचा जो मंत्र आहे ना तो मंत्र ऐकून तर मी इतकी हसत होते ना की बस रे बस.
तर सुट्टीच्या दिवशी ना आपण थोड्या धावपळीच्या आयुष्यातून एकमेकांसोबत असा टाइम घालवला पाहिजे. तर बघा मी इथे खूप मन लावून पिक्चर बघत होते आणि यांचं काय चाललंय मागे. मी सहसा हॉरर मूव्ही नाही बघत. मला खूप भीती वाटते आणि मला तेच सगळं समोर-समोर दिसत असतं सारखं, म्हणून मी टाळते अशा गोष्टी बघायच्या. पण हे दोघं पण आणि खूप खुश होते ते मला घाबरवून. आणि संध्याकाळी आता 5 वाजलेत. मी मस्त कॉफी वगैरे बनवली आमच्या दोघांसाठी. मस्त कॉफी एन्जॉय करतोय मूव्ही बघत-बघत. आणि तर असा होता आजचा आमचा दिवस. मस्ती, मजा आणि खूप साऱ्या गप्पा. कोणी नव्याने हा व्हिडिओ जर बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि तब्येतीची काळजी घेत राहा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.